आता काय करायचं म्हणजे इथं दशांश आहे म्हणजे या 7च्या इथं दशांश आहे मग याला शून्य कट करायला म्हणजे या शून्यासाठी पुसणं झालो आपण काय केलं आपण या दशांशला इथून इथं आणायचं मग आता इथं दशांश गेला म्हणजे आता काय झालं 1.0 झालं 1.0 शून्य आहे म्हणजे एकच होईल ते काय आहे मग याचा दशांश मी इथं पडला याचा खालीकडे अंदाज नाही याचा इकडे आम्हाला लागलं मग आता हे काय झालं 0.7 झालं 0.7 झालं म्हणजे या दशांशाच्या पुढे एक शून्य आहे याच्या पुढे काय आहे म्हणजे हे झालं 0.7 म्हणजे काय ते 7 दशांश काय ते म्हणजे 8 अपूर्णांक 7 दशांश 8 अपूर्णांक 7 दशांश इथं कसं लिहिलं आहे बघा 8.05 किंवा 8 अपूर्णांक 5 दशांश आहे की नाही म्हणजे हे काय असं म्हणता येते 8 अपूर्णांक 0.07 असं वाचा लक्ष द्या हे चिन्ह दशांश होतं 8 अपूर्णांक 0.07 किंवा काय म्हणा 8 अपूर्णांक 7 दशांश असे लिहू शकतो काय म्हणतात दशांश चिन्ह किंवा 8 अपूर्णांक 7 दशांश असं असतं आता बघा इथं उदाहरण संख्या 36 आहे याला आपल्याला काय करायचं माहिती आहे का खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा आणि वाचा बघा मला पहिलं सांग पहिलं काय पहिलं 3 अपूर्णांक 9/10 आहे की नाही आता याला काय करायचं आपल्याला याला दशांशामध्ये रूपांतर करायचं पहिले मी तुम्हाला करून दाखवतो बाकी तुम्ही सगळे बघा आता काय करायचं तिथे केलं ना 710 तसंच करायचं की 3 ला 3 लिहून घ्यायचे 3 ला काय करायचे आता याचा शून्य काय करायचा कट करायचा म्हणजे याला 1 करायचं त्याला काय करायचं आणि याला काय झालं मी 0.9 झाले म्हणजे हे काय आहे 3.9 होईल सोपं आहे झालं 3.9 पुढचं गणित सांग मला दीपाली 2 नंबरचं 2 नंबरचं 1 अपूर्णांक 4/10 याचं कोण सांगतो डायरेक्ट उत्तर मी सांग सांग किती लिहून सांगते नाही तर दाखवा ना एक दशांश चिन्ह 3 नंबर सांगा 5 अपूर्णांक 3/10 5 अपूर्णांक 3/10 याचं उत्तर सांगा 5 अपूर्णांक कोणी शिकवत नाही 5 अंश नाही 5 दशांश चिन्ह 4 नंबर सांगा 8/10 का पुढे मग याला लिहायचं कसं यायचं फक्त 8/10 आहे का मग आता याचं कसं सांगता सांगा म्हणजे तिथं सोडून दाखवलेला विषय म्हणजे इथं कसं 710 नंतर 710 टिंबन डायरेक्ट उत्तर सांगा ना हे 0.8 हे बघा तुम्ही बघा याचं दशांश तुम्ही अलीकडे आणलं की नाही मग याचं तुम्ही अलीकडे आणलं म्हणजे वरचं जे उरलं तेच उत्तर असते खाली एक आहे म्हणजे त्याला करायचं नाही करायचं 0.8 हे लिहून गेलं बाकी तुम्हाला 4 पर्यंत 4 पर्यंत